लॉकडाऊनमुळे इथे बरेच शेतकरी अगदी हवालदिल झालेले आहेत आणि त्यातले काही शेतकरी असे आहेत बिचारे गरीब आहेत आणि त्यांच्याकडे गायींचा चारा पाणी करायला पण पैसे नाही आहेत आणि अगदी नाईलाज असतं काही शेतकरी काही कालवडीनं कत्तलखान्यात विकायला तयार झाले। भावनेच्या भरामध्ये मी त्याला 2 लाख रुपये तर पाठवून दिले। त्याने त्या 2 लाखामध्ये तिकडे साधारणतः 25 लाल कंधारी जमातीच्या गायींची सुटका केली, त्यांना वाचवलं। एक 25-30 वर्ष जर मागे 25-30 वर्ष जर आपण मागे गेलो तर आपल्याला आपल्या आजूबाजूला अशी त्रासिक चेहऱ्याचे आणि आंबट चेहऱ्याचे लोक कधी दिसायचीच नाही का, कारण ती कायम उत्साही असायची, त्यांच्यामध्ये चैतन्य असायचं। आता तुम्ही म्हणाल की त्याचा आणि ह्याचा काय संबंध? त्याचा एक खूप जवळचा संबंध आहे। तुम्ही लहानपणी दूध प्यायचं तुमच्याकडे, कुठून यायचं? गोठ्यातून यायचं, गोठ्यातून यायचं। आज ब्राझील सारखा देश आपल्या इकडनं गायी नेऊन त्यांनी त्या गायींचं दुधावरती रिसर्च चालू केले आणि त्यातनं त्यांना कळलं की त्यांच्या देशामध्ये टाईप 1 डायबिटीज जो वाढतो आहे त्याचं मूळ कारण ह्या जर्सी गायीचं दूध। आमच्या गोशाळेमध्ये जन्मलेला पहिला बछडा, त्याच्या कपाळावरती अशी चंद्रकोर होती आणि त्याचं आम्ही प्रेमाने नाव ठेवलं होतं रुद्रा। काही कारणास्तव काय माहिती आम्ही त्याची खूप सेवा केली पण त्याचं निधन झालं आणि त्या दिवशी मी अगदी लहान लेकरासारखं रडलो। म्हणजे मला शेवटचं आठवत नाही की मी कधी रडलो असेल, पण त्या दिवशी मी अगदी त्या रुद्राला असं जवळ घेऊन लहान लेकरासारखं रडलो। आधीच्या काळी असं असायचं की कुत्री मोकाट फिरायची आणि गाय आपल्या दारावर असायची आणि आता असं झालं की लोकांच्या दारावर कुत्री आहेत आणि गायी बिचाऱ्या मोकाट फिरत असतात। आज ट्रान्सफॉर्मेशनल टॉक्स या आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण एका दिग्गज व्यक्तिमत्वाला आपण आमंत्रित केलेलं आहे। मित्रांनो, तुम्ही MBA चायवाला, इंजिनियर चायवाला याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल। तसंच एक व्यक्तिमत्व जे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झाल्यानंतर टिपिकली IT क्षेत्रामध्ये लाखो रुपयाची पॅकेज स्वीकारून नोकरी करण्यापेक्षा एक व्यवसाय निवडला आणि त्या व्यवसायामध्ये राजेशाही फूड्स या नावाने त्यांनी त्यांचा ब्रँड विकसित केला। असंच हे व्यक्तिमत्व की जे गोप्रतिष्ठा मंदिर या गोशाळेचे सहसंस्थापक देखील आहेत। जसं MBA चायवाला, इंजिनियर चायवाला असं आपण जे ऐकलेलं आहे, तसंच त्यांना एक इंजिनियर गोसेवक म्हणून त्यांना ओळखलं जात आहे। त्यांनी त्यांच्या व्यवसायासोबत गोशाळा त्यांनी स्थापन केली। तर चला तर मग आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आपल्या या ट्रान्सफॉर्मेशन टॉक्स या आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये। त्यांचं नाव आहे राजेश कंदमवार। तर राजेश कंदमवार, नमस्कार। तुमचं आमच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। तुमच्याबद्दल थोडक्यात परिचय द्या। नमस्कार, मी राजेश नारायणराव कंदमवार, नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली तालुक्यातलं सावळी नावाच्या एका छोट्याशा गावचा मी मूळ नागरिक आहे। शिक्षण सगळं नांदेड जिल्ह्यात झालेलं आहे आणि नोकरीच्या निमित्ताने पुण्याला आलो। पुण्याला आल्यानंतर मी टाटा, एअरटेल, रिलायन्स अशा दिग्गज टेलिकॉम कंपन्यांसोबत काम केलं, पण आतला उद्योजक मला काही शांत बसू देत नव्हता। कुठे ना कुठे स्वतःचा व्यवसाय करायचा कॉलेजच्या दिवसांपासून मनामध्ये इच्छा होती आणि मग सडनली एके दिवशी निर्णय घेतला की आता ही टेलिकॉमची नोकरी खूप झाली, आता आपला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा। आणि ईश्वराच्या आशीर्वादाने, आईवडिलांच्या कृपेने व्यवसायामध्ये खूप उत्तम जम बसला, यश मिळालं आणि बऱ्यापैकी चांगली लोकं मिळाली, मोठं प्रस्थ तयार झालं। पण कुठेतरी आतमध्ये ना एक अशी खंत होती की सगळं काही आहे पण काहीतरी मिसिंग आहे। म्हणजे काय व्हायचं, टेलिकॉम कंपन्यांमध्ये काम करताना किंवा व्यवसायामध्ये क्लायंट्सच्या डेडलाईन्स सांभाळताना, क्लायंट्सचे ऑर्डर्स पूर्ण करताना रात्र जागरण, दिवस रात्र धावपळ आणि मग ह्या सगळ्या कामाच्या प्रेशरमधून म्हणा किंवा ह्या कामाच्या ताणतणावामध्ये कुठेतरी मनात एक नैराश्याची भावना यायची आणि मग असं वाटायचं की यार हे सगळं काही आहे पण काहीतरी महत्वाची गोष्ट मिसिंग आहे। आणि मग ह्यात झालं काय, एकदा माझ्या आईचे एक मामे भाऊ आहेत, सूर्यकांत पुजारी सर, आणि त्यांनी मला एकदा असंच सांगितलं की चल आपण एका गोशाळेला जाऊ भेट द्यायला। आणि माझ्यासाठी एक नवीनच अनुभव होता। म्हणजे गायींबद्दल कधीची गोष्ट आहे, किती सालची? ही साधारण 2019च्या आसपासची गोष्ट आहे। 2019च्या आसपासची। आणि मग लहानपणापासून गायीबद्दल प्रेम तर होतच, कारण नांदेडमधून आलेलो आहे, रोज आमच्या दारावर पहिली रोटी गाय की म्हणतात ना, तसं आमची पहिली चपाती ही गायीला दिल्याशिवाय
घरात जेवण नाही व्हायचं. पण शहरात आल्यानंतर गायी बघायला मिळायच्या नाही. आणि इनफॅक्ट माझ्या मुलांना माहित पण, म्हणजे माझा मुलगा त्यावेळी खूप छोटा होता, त्याला माहित पण नव्हतं की दूध गाय असते आणि दूध देते. दूध कुठून येतं, दूधवाला घेऊन येतो किंवा मग पाकिटात दूध असतं. आज जे नवीन जनरेशन आहे त्यांना ह्या गोष्टी, ऍक्च्युअल परिस्थिती अशी होती. आणि मग ते जेव्हा मला बोलले की चल एका गोशाळेत जाऊ म्हणलं, तर मी म्हणलं चला. आणि मग त्यांच्यासोबत आळंदीजवळ एक गोशाळा आहे, तिकडे मी गेलो. तुम्हाला मी खरं सांगतो नितीनजी, त्या गोशाळेत गेल्यानंतर जेव्हा मी प्रत्येक गायीच्या अंगावरनं हात फिरवत होतो, त्या गायींच्या डोळ्यात पाहत होतो, मला असं वाटत होतं की प्रत्येक गाय मूकपणे माझ्याशी काहीतरी संवाद साधते. आणि मग मला एक आंतरिक आनंद व्हायला लागला तिकडे त्या गायींची सेवा करत करत. आणि त्या गोशाळेमध्ये माझा दिवस कसा गेला मलाच कळलं नाही. आणि तुमच्या माहितीच तो मी सांगतो, त्या रात्री मला एवढी शांत झोप लागली जी मला गेल्या कित्येक वर्षामध्ये कधी लागली. म्हणजे मला एखाद कोटीचं ऑर्डर मिळाल्यानंतर पण मला तेवढी शांत झोप लागली नसेल, तेवढी मला त्या दिवशी गायींच्या सहवासामध्ये दिवस घालवल्यानंतर शांत झोप लागली. आणि खरं सांगायचं म्हणजे माझ्या मनामध्ये जे कुठेतरी खोलवर रुजलेलं गोसेवेचं बीज होतं ते तिथून उमलायला सुरुवात झाली. आणि मग त्या दिवसापासून माझ्यातला गोसेवक थोडा थोडा बाहेर यायला लागला. आणि मग जशी संधी मिळाली, जेव्हा संधी मिळाली, जिथं कुठं संधी मिळाली, तेव्हा मग मी गोसेवा करायला जायचो. अरे वा. आणि मग तीच खरी सुरुवात होती माझ्या ह्या गोसेवेत. अरे वा, इंटरेस्टिंग आहे. ते जे तुम्ही म्हणालात ना, जे काहीतरी मिसिंग होतं आणि ते तुम्हाला तिथे भेटलं, तर ही सगळ्यात खूप महत्वाची गोष्ट आहे. खरं आहे तुमचं. आणि आजच्या ह्या जे धकाधकीचं जे जीवन आहे, जे एवढं फास्ट लाईफस्टाईल झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला तो एक आनंद किंवा ते एक समाधान तुम्हाला त्या ठिकाणी गायीच्या सानिध्यात तुम्हाला मिळालं. आणि तिथून पुढे तुमचा हा सगळा प्रवास सुरू झाला. बरोबर. इंटरेस्टिंग आहे ही सगळी तुमची स्टोरी. मग त्यानंतर मग पुढे तुम्ही गोशाळा आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे मग तुम्ही कसे वळालात? मग ते कसं तुम्ही केलं? बघा काय असतं, माझं हे पहिलेपासून मानणं आहे की आपण जर देवाकडे एखादी गोष्ट मागतो किंवा आपल्या मनामध्ये एखादी सुप्त इच्छा, ते एक शाहरुख खानचा डायलॉग आहे ना की आप शिद्दत से किसी चीज को चाहो तो पूरी कायनात आपको उससे मिलाने में लग जाती है. माझ्या बाबतीत तसंच घडलं. गोसेवा करायची इच्छा होती, जशी संधी मिळाली तशी एखाद दिवस कुठेतरी जाऊन गोसेवा करायचो. जे कोणी मित्र, आता जसं कोणी मराठवाड्यातला मित्र भेटला, कुठला अगदी राजस्थानचे काही मित्र मिळाले, तर मी त्यांना दरवेळेस हेच म्हणायचं, नाही यार हमको भी गोसेवा करनी है. मग ते कथनी आणि करणीमध्ये खूप फरक आहे. झालं असं की साधारणतः कोविडच्या दरम्यान जेव्हा लॉकडाऊन होतं, तेव्हा माझ्या एका मित्राचा मला फोन आला. लातूर जिल्ह्यातनं एका मित्राचा फोन आला आणि तो मला म्हणाला की अरे राजेश, तू सारखं सारखं म्हणतो ना मला गोसेवा करायची आहे, मला गायींची सेवा करायची आहे, मला गायी सांभाळायच्या आहेत. तर बघ म्हणे काय झालंय की ह्या लॉकडाऊनमुळे इथे बरेच शेतकरी अगदी हवालदिल झालेले आहेत. आणि त्यातले काही शेतकरी असे आहेत, बिचारे गरीब आहेत आणि त्यांच्याकडे गायींचा चारा पाणी करायला पण पैसे नाही आहेत. आणि अगदी नाईलाज असतं, काही शेतकरी काही कालवडीना कत्तलखान्यात विकायला तयार झाले. म्हणजे अगदी मनात नसताना, म्हणजे काळजावर दगड ठेवून एखादा निर्णय घेणं म्हणतात ना. तर ते ऐकून मी पण थोडा भावनिक झालो आणि भावनेच्या भरामध्ये मी त्याला म्हटलं की हे बघ, तुला 2 लाख रुपये पाठवतोय, कशी मदत करता येईल ते कर, पण सगळ्या कालवडी तू वाचव. सांगायला आवडेल की ह्या सर्व कालवडी लाल कंधारी, ही जी आपली महाराष्ट्राची आणि मराठवाड्याची ओरिजिन गाय आहे, लाल गाय, लाल गाय, गिर गाई सारख्या दिसतात, गिर गाई सारख्या दिसतात, पण त्या लाल कंधार आहेत. ह्या नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातल्या ह्या गायी आहेत. आणि ह्या अगदी राष्ट्रकूट काळापासून ह्या गायी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर ह्या लाल कंधारी जातीच्या ह्या कालवडी होत्या. भावनेच्या भरामध्ये मी त्याला 2 लाख रुपये तर पाठवून दिले. त्याने त्या 2 लाखामध्ये तिकडे साधारणतः 25 लाल कंधारी जमातीच्या गायींची सुटका केली, त्यांना वाचवलं. तर लाल कंधार म्हणजे काय? ही लाल कंधार महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुका आहे. कंधार नावाचा एक तालुका आहे जिथं राष्ट्रकूट राजे हे राज्य करायचे. आणि त्या राष्ट्रकूट राजांच्या काळापासून ही लाल कंधारी ही जात आहे जी मराठवाड्यामध्ये, म्हणजे तुम्हाला मी सांगतो की ताकदीला 1 नंबर जर कोणता बैल असेल तर लाल कंधारी. अच्छा. म्हणजे तुम्ही बैलगाडीला लाल बैल बघितले असतील मराठवाड्यात, कुठेही जा तुम्हाला हे तांबड्या कलरचे बैल, तर हे लाल कंधारी जमात. आणि मग त्यांनी त्यांची सुटका केली. आता एक दिवस एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन गोसेवा करणं आणि सुटका झालेल्या 25 कालवडी सांभाळणं, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. मग झालं असं की एक 5-10 दिवस त्यांनी ते सगळं सांभाळलं आणि मग त्याचा एके दिवशी मला फोन आला की बाबा आता हे पुढे काय करू या कालवडींचं. माझ्या पुढे पण खूप मोठा प्रश्न होता की आता, म्हणजे मला हे कधी ध्यानीमनी पण नव्हतं की आता 25 कालवडी पुण्यासारख्या ठिकाणी मी ठेवू तरी कुठे ठेवू. पण हडपसर मधले आमचे मित्र आणि प्रतिष्ठित नागरिक आहेत श्री अनुराग कोदरे,
मग हे अनुराग कोदरे आणि त्यांचे वडील दिलीप अण्णा कोदरे हे माझ्या मदतीला धावून आले. अच्छा. म्हणजे मी जेव्हा अनुराग सरांना म्हणलं की सर असं असं आहे आणि कत्तलखान्यातनं आपण एक 25 गायी वाचवल्यात, तर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मला सांगितलं की आपली कीर्तने बागेमध्ये एक 10 गुंठे जागा आहे आणि तुम्ही तिथे तुमच्या गायींचा गोठा करा. अच्छा. त्याच्यासाठी त्यांनी एक पैशाचाही मोबदला मागितला नाही आणि आम्ही तिथे गोठा केला. पण गोठा केला खरा, पण मग ते गोठा सांभाळायला माणसं लागतात, त्या गायींना चारा लागतो. मग हे सगळं शिक्षण आमचं तिथून सुरू झालं की मग पुण्यासारख्या ठिकाणी गायीच्या चाऱ्याचं नियोजन कर आणि हडपसर मगरपट्टासारख्या भागात मग तिथे मग एक माऊली कुडले म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांचा कडबाकुट्टीचा व्यवसाय आहे, ते आमच्या मदतीला आले. त्यांनी आम्हाला कडबाकुट्टीचं सगळं मार्गदर्शन केलं आणि जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा ते आम्हाला मदतीला यायचे. दिलीपांना कोदरेंचं आणि अनुराग कोदरे सरांचं तर मदत होतीच. या व्यतिरिक्त माझ्या आईचे मामे भाऊ श्री सूर्या पुजारी, ते पण गोभक्त व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा जन्म मुंबईचा. अच्छा. आणि मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये त्यांचे वडील आमदार होते आणि त्यांचं लहानपण सगळं मुंबईमध्ये गेलेलं, पण त्यांच्या मनामध्ये पण ह्या गोसेवेची प्रचंड इच्छा, त्यामुळे ते पण मला मदतीला यायचे कधी. आणि मग अशा प्रकारे आमची गोसेवा सुरू झाली. आणि तुम्हाला सांगतो, मग जसं एकदा लोकांना कळलं की ते एक लाल गायींचा गोठा आहे आणि त्यांनी एक 25 गायी ठेवलेल्या आहेत, मग मला दुरून दुरून फोन यायला लागले की आमच्याकडे गाय आहे, आम्हाला सांभाळणं होत नाही, आमच्याकडे गोरा आहे, आम्हाला सांभाळणं होत नाही. मग एकदा तर एका गोसेवकाचा फोन आला की एका कत्तलखान्यातनं मी एक गाय वाचवली आहे, तुम्ही तुमच्याकडे ठेवणार का? करता करता आमचं हे 25 कालवडींचं हे 35 गायींचं गोकुळ झालं. अरे वा. आणि त्याच्यामध्ये लिंबोटी म्हणून एक गाव आहे कंधार तालुक्यामध्ये, तिथून आमच्या एका मित्रांनी मला एक खूप सुंदर असा वळू पाठवला, नंदी, ज्याला आम्ही शिवा म्हणतो. म्हणजे असा राजविंडा वळू त्यांनी मला पाठवला आणि मग काय आमचं हे गोकुळ वरचेवर वाढायला लागलं. अरे वा. साधारण 3 वर्ष आम्ही कीर्तने बागेत होतो. आणि 2023च्या मध्ये आम्हाला प्रश्न पडायला लागला की आता ही 10 गुंठ्या जागेमध्ये ही 30-35 मॅनेज होणं थोडं कसं मॅनेज होणार, आता कसं काय होणार. मग आम्ही हळूहळू थोडं मोठी जागा, जरा मोठं प्रशस्त, पण तुम्हाला माहिती आहे पुण्यासारख्या शहरामध्ये जिथं जागेंचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि लोकांना जागेचं भाडं घेण्याची जी सवय लागलेली, त्यामुळे कोण आपली जागा, आता हे अनुराग सरांनी 10 गुंठे दिली होती पण ती पुरत नव्हती. मग आम्ही काय केलं, आम्ही शिक्रापूरला जागा शोधली, आम्ही अगदी थेऊरला जागा शोधली, त्यानंतर लोहगावला जागा पाहिली, मरकळला जागा पाहिली आणि मग शेवटी वडगाव शिंदेला आम्हाला एक जागा आवडली आणि मग तिथे आम्ही 1-2 शेतकऱ्यांसोबत करार करून एक 5 एकर जागा आमच्या प्रोजेक्टसाठी भाड्याने घेतली. अरे वा. आणि मग अशा प्रकारे गो प्रतिष्ठा मंदिर ची स्थापना झाली. अच्छा अच्छा. तर इथपर्यंत म्हणजे तुमची गो प्रतिष्ठा मंदिरची स्थापना झाली आणि इथून पुढे तुमचा गोशाळा तुमची सुरू झाली. नाही, इथे फक्त गो प्रतिष्ठा मंदिर ह्या विचाराची स्थापना झाली, त्यासाठी एक जागा आम्हाला मिळाली. खरा स्ट्रगल इथून पुढे आहे, खरा संघर्ष स्ट्रगल इथून पुढे आहे. पण हे सगळं करत असताना याच्या मागची तुमची मूळ प्रेरणा काय होती तुमची? मी खरं सांगू का की आई आणि गाई ही त्याच्या मागची मूळ प्रेरणा आहे. म्हणजे आईचे संस्कार आणि वेदांमध्ये एक उक्ती आहे की गवो विश्वस्य मातर, म्हणजे गाय ही विश्वाची माता आहे. ही प्रेरणा कुठेतरी मनामध्ये होती. आता उगी म्हणायला म्हणून नाही, पण तुम्ही मला एक सांगा की ह्या गायींची सेवा करण्याची मला संधी मिळाली योगायोगाने. मला म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी त्या गायी मिळाल्या, मला जागा दिली कोणीतरी, आणि हे मग मनात कुठेतरी, आणि माझ्या आईचे मामे भाऊ श्री सूर्या पुजारी ते माझ्या मदतीसाठी आले. आणि मग ह्या सर्व गोष्टीतनं एक मनामध्ये प्रेरणा निर्माण झाली की नाही, म्हणजे आपल्याला देवानी प्रत्येक गोष्ट दिलेली आहे. म्हणजे आपल्याला शिक्षणात यश दिलेलं आहे, आपल्याला व्यवसायात यश दिलेलं आहे सगळं, पण कुठेतरी देवानी आपल्याला ह्या कामासाठी निवडलेलं आहे की आपण गायीसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यामुळे मग ती जी मनामध्ये प्रेरणा होती की आपल्याला गोसेवा करायची आहे, त्या प्रेरणेतनं मी आणि श्री सूर्या पुजारी सर ह्या दोघांनी मिळून हे गोप्रतिष्ठा मंदिर नावाचं शिवधनुष्य उचलायचा विचार केला. आता ह्या गायींचं, आता एवढ्या सगळ्या गायी आहेत, हे सगळं मॅनेज करणं वगैरे हे सगळ्या गोष्टी आल्याच. आता गोप्रतिष्ठा मंदिरची तुम्ही स्थापना केली, ती जागा तुम्हाला मिळाली, पण नंतर ह्यांचं सगळ्यांचं मेंटेनन्स, मग ह्या सगळ्यांना लागणारा चारा असेल किंवा मग तिथे जे काही त्यांना सांभाळणारी जी काही लोकं असतील,
मग हे सगळं करत असताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणींचा तुम्ही सामना केलात आणि कसं तुम्ही याच्यातून पुढे गेलात? मी तुम्हाला खरं सांगू का, ह्याला नुसत्या अडचणी म्हणून चालणार नाही, अडचणींचा डोंगर आमच्यावर पडल्यासारखं झाला. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की ऐकायला खूप छान वाटतं की मी गोशाळेत गेलो आणि मी गोसेवा केली. अहो, आपण काहीच करत नाही, सेवा हा प्रकारच करत नाही आपण. मी खरं सांगतो की हे गोपालक काय त्रास सहन करतात, ते कशा परिस्थितीमध्ये गोसेवा करतात, हे मला या सगळ्यात पडल्यानंतर कळायला लागलं. म्हणजे तुम्ही आता आज मितीस आमच्या गोप्रतिष्ठा मंदिर गोशाळेमध्ये 50 गायी आहेत. म्हणजे गाय, वळू, कालवडी, छोटे गोरे हे सगळे मिळून साधारण 50 गोधन आमच्याकडे आहे. आणि हे 50 गोधन सांभाळताना आम्हाला साधारण महिन्याला 2 लाख रुपये खर्च लागतो. म्हणजे त्याच्यामध्ये आमचा गायींचा चाऱ्याचा खर्च आला, त्यांच्या म्हणजे जे आपण त्यांना पेंड देतो खायला त्याचा खर्च आला, त्याच्यानंतर त्यांचा दवाखान्याचा खर्च आला, त्याच्यानंतर त्यांचं मेडिकल चेकअप, डॉक्टरची व्हिजिट, तिथे काम करणारे कर्मचाऱ्यांचे पगार आले, जागेचं भाडं आलं. तर यामध्ये पण एक गोष्ट मी तुम्हाला इथे आवर्जून नमूद करू इच्छितो. मी परत एकच गोष्ट बोलतोय की देवानी निवडलं. पण जेव्हा देव निवडतो ना, तेव्हा तुम्हाला काही सवंगडी पण देतो. म्हणजे आमच्याकडे जे गोशाळा सांभाळणारे आहेत, सुभाष मुंडकर, म्हणजे या माणसाचा मी अत्यंत ऋणी आहे. म्हणजे अक्षरशः जीव ओतून गोसेवा कशाला करणे म्हणतात, तर तो माणूस जे करतो ते, म्हणजे त्या माणसाची वडील वारले तर त्याचा मला फोन आला की सर माझे वडील वारले आणि मग मला गावी जायला लागणार आहे, मी काय करू? आता मला सांगा मी काय करायचं? मला काहीही येत नाही. मला ना गाईचं दूध काढायला येतं, ना मला काही, मी फार तर फार झाडू मारू शकतो, मी फार तर फार गाईच्या अंगावर ना हात फिरू शकतो. बरोबर. मग त्यांनी काय करावं? त्यांनी आपल्या सासऱ्याला इकडे बोलवलं, ते गावी गेले. गावी गेल्यानंतर 5व्या दिवशी वडिलांची तेरवी उरकली. म्हणजे ते दिवस रात्र वगैरे करून काहीतरी 13वा 5व्या दिवशी केला आणि मग तो माणूस परत आला. आता ह्यापेक्षा मोठी गोसेवा काय असू शकेल? आणि मग जेव्हा अशा लोकांना पाहतो तेव्हा मला ते महिन्याला 2 लाख, महिन्याला काय लाख, ते सगळं गौण वाटतं की एवढं मोठं दुःख पचवून तो माणूस आपल्या गोसेवेच्या ड्युटीवरती हजर होतो. मग त्याच्या पुढे दुसरा त्याग काही असूच शकत नाही. बरोबर. मग हे तुम्ही ज्या अडचणींची गोष्ट करता, अनंत अडचणी आहेत, पण त्या अडचणींचा पाढा वाचण्यापेक्षा ह्या अशा लोकांची जी डेडिकेशन पाहिली ना, की मग मनात अशी उभारी येते आणि मग असं वाटतं की नाही यार, आपल्याला हे करायचंच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे अनंत अडचणी येऊ द्या पण आपल्याला हे करायचं. यातून नंतर तुम्ही इतर काही जसं की गोशाळेमधून जर समजा काही आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी असे काही प्रकल्प तुम्ही काही राबवत आहात का? तुम्ही खूप छान प्रश्न विचारलात. मी थोडं तुमच्या उत्तराकडे यायच्या आधी अजून एक सांगतो. आता ही गोशाळा मी करतोय, मी एक व्यापारी माणूस आहे, मी एक व्यावसायिक माणूस आहे आणि मी गोशाळा करतोय. तर लोकांचा एक दृष्टिकोन तुम्हाला माहिती आहे का कसा आहे? तुम्हाला सरकार भरपूर पैसे देत असेल ना, तुम्हाला खूप पैसे मिळत असतील ना, फॉरेन बिरेनचा पैसा येतो का तुम्हाला? हे असे प्रश्न मला लोक. अर्थात सूर्या पुजारी सर आणि मी या दोघांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या माणसांचा पैसा आतापर्यंत आमच्या गोशाळेत लागलेला नाहीये. पण लोकांना असं वाटतं ना की नाही हे एवढं करतात म्हणजे यांना काहीतरी पैसा भरपूर येत असेल, किंवा मग अहो तुम्हाला ते काय गायींच्या नावावरती काय धंदा करता का तुम्ही? मग ते काय शेणबिन विकता का तुम्ही? काय हे विकता का? म्हणजे एकंदर लोकांची मानसिकता अजूनही नाही आहे की खरंच कोणीतरी कुठलंही आर्थिक फायद्याचा विचार न करता गोसेवा करत असेल, हे लोकांच्या पचनीच पडत नाही. माझ्यावरती कित्येक जण हसले, कित्येक जण मला म्हणले काय रे तुझा धंदा आजकाल चालत नाही का? हे काय नवीन गुराढोरांचं करत बसलाय तू? म्हणजे आता काय तू गुराढोरं सांभाळणार का? आता तू काय गाई चरवणार का? म्हणजे ह्या लेवलवर जाऊन लोक बोलली. पण ठीक आहे, मी तुम्हाला जसं सांगितलं ना की माझ्यासोबतच्या लोकांची डेडिकेशन पाहिल्यानंतर मला ह्या अशा लोकांचं बोलणं अगदी, म्हणजे लोकांनी मला वेळा जरी ठरवलं तरी ते मी एक कॉम्प्लिमेंट म्हणून घेईन, ती माझी स्तुतीच आहे असं मी समजेन. आता मी तुमच्या उत्तराकडे येतो. कसं आहे माहिती आहे का नितीनजी, आम्हाला गाईच्या गोमूत्रापासून काही प्रॉडक्ट बनवायचे आहेत, शेणापासून काही प्रॉडक्ट बनवायचे आहेत. यादी खूप मोठी आहे, कमी पडते ती यंत्रणा. आणि त्यामुळे होतं काय, आम्ही खूप म्हणजे तुम्ही आमच्या गोशाळेवर या, तुम्हाला मी दाखवतो की आम्ही इतकं सुंदर गोशाळा बनवली आहे. आमचा विचार होता की गोसेवकांनी तिथे यावं, आपल्या परिवारासोबत यावं, रात्री मुक्काम करावा, एक गो पर्यटन तिथं झालं पाहिजे. लोकांनी गाईच्या सानिध्यामध्ये काऊ टुरिझम तुम्ही त्या ठिकाणी. येस. आणि काऊ टुरिझम कशासाठी? गोसेवेसाठी. म्हणजे माझ्याकडे येणारा व्यक्ती त्याने आपल्या मुलाला दाखवावं की बाळा ही गाय आहे, ही कालवड आहे, हा गोरा आहे, आणि
ह्या गायींनी ह्या शेणातून जे काही आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे आज तुम्ही मला सांगा, शेतकरी केमिकलचा मारा करून करून शेती नापीक टाकली, सेंद्रिय खतासाठी सेंद्रिय खतासाठी याचा वापर होऊ शकतो. आम्ही काही गोशाळेंसोबत टाईप करून शेणाचे काही प्रॉडक्ट्स आमच्या पुजारी काकांनी डेव्हलप करून घेतलेले आहेत. त्यांचे पण आम्ही बरंच काही करायची इच्छा आहे, पण अजून तरी आम्ही आमच्या 10% पण वाटचालीवर नाही आहेत. लॉंग वे टू गो. आजच्या ह्या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून जे काय आपले व्ह्युअर्स असतील, जे बघतच असतील, त्यामध्ये जे कोणी गोसेवक गोप्रेमी असतील तर त्यांनी निश्चितच तुम्ही आम्हाला संपर्क करा. राजेश सरांना तुम्ही संपर्क करा. त्या संदर्भातली माहिती तुम्हाला आमच्या पॉडकास्टमध्ये खाली तुम्हाला भेटेलच. नितीनजी, तुमच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना एक आवाहन करू इच्छितो. पहा, आपल्या मनामध्ये अनेक विचार असतात, अनेक स्वप्न असतात, अनेक आपल्या आयुष्यामध्ये अडचणी असतात, पण मी तुम्हाला एक अभियंता म्हणून, एक व्यावसायिक म्हणून, एक नोकरदार ज्यांनी की एक 12-15 वर्ष नोकरी केली आहे, या सर्व अनुभवातून सांगतो की हे सगळं चालत राहणार आहे. आयुष्यातला एक दिवस तुम्ही या, आमच्या गोशाळेवर या, आमच्या गोशाळेवर येऊन गोसेवा करा आणि तुम्हाला काय फरक जाणवतो तो तुम्ही फील करा. मला सांगू नका, आपल्या अगदी पार्टनरला सुद्धा सांगू नका, तो तुम्ही फील करा आणि मग तुम्हाला कळेल. अहो, ही गोमाता जे देते ना, ते आपण कुठेच नाही मिळवू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की तुमचे व्ह्युअर्स झालं, तुमची टीम झालं, उलट मी तर म्हणेन तुम्ही आमच्या गोशाळेवर या आणि तिथे येऊन तुम्ही पॉडकास्ट घ्या, तिथे येऊन तुम्ही सेमिनार्स घ्या. कारण शेवटी काय म्हणतात की गोसेवा हीच खरी राष्ट्रसेवा आहे. आणि आज हे लोकांना जे नैराश्य, त्याच्यानंतर बीपीचे प्रॉब्लेम, लाईफस्टाईल डिसिजेस, हे सगळ्यांचं मूळ सोल्युशन कुठं आहे तर गोसेवेमध्ये आहे, असं मला वाटतं. आणि त्यामुळे माझी परत एकदा सर्वांना आव्हान आहे की तुम्ही कुठेही राहत असाल, म्हणजे तुम्ही पुण्यातच राहावं आवश्यक नाही, तुम्ही पुण्यात राहा, नांदेडला राहा, लातूरला राहा, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहा, तुमच्या घराच्या जवळ जी गोशाळा आहे तिथे जा आणि गोसेवा करा. आठवड्यातनं एक दिवस गोसेवा ही आपली एक सवय बनवा आणि त्यातनं ती एक शिस्त बनवा. बस हेच आव्हान आहे माझं सगळं. अरे वा, खूप छान तुम्ही एक त्यामध्ये एक हे दिलेलं आहे. आपल्याकडे पुण्यामध्ये आपण बघतो की सॅटर्डे संडेला लोक कुठे जातात फिरायला, तर मॉलमध्ये जातात. तर त्याऐवजी जर समजा एक दिवसाची जर त्यांनी तिकडे पिकनिक काढली, तर एका दिवसामध्ये त्यांनी त्यांच्या मुलांना, त्यांच्या फॅमिलीसोबत जर त्या ठिकाणी आले तर त्यांना निश्चितच त्याचा त्यांना खूप फायदा होईल. नक्कीच त्याचा फायदा. अतिशय खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आवाहन केलेत श्रोत्यांना. खूप छान. तर तुम्ही सांगितलं, तुम्ही सगळ्या आपल्या श्रोत्यांना तुम्ही आवाहन केलं की त्यांनी आपल्या गोशाळेमध्ये यावं आणि एक दिवसाची गोसेवा करावी. पण गोसेवा म्हणजे नेमकं काय, तुम्ही ते काय सांगाल त्यामध्ये? सर्वप्रथम मी श्रोत्यांना असं आवाहन केलेलं आहे की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा, तुमच्या घराच्या जवळ कुठेही गोशाळा असेल किंवा गोपालक असेल, तुम्ही तिथे जा. फक्त माझ्याच गोशाळेवर यावा असा एक उद्देश नाही. तुम्ही जगात जिथे असा, कुठेही आपल्या आसपास, पण गायींची संधी तुम्ही सोडू नका. ही संधी तुम्ही सोडू नका, ती तुम्ही एक शिस्त बनवा. बरोबर. आता मी तुम्हाला सांगतो की एक लक्षात घ्या, सेवा हा प्रत्येकासाठी वेगळा. माझ्यासाठी गोसेवा म्हणजे माझ्या अहंकाराचं विसर्जन. मी कोणीतरी आहे, मी काहीतरी मिळवलंय, माझ्या मागे काहीतरी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं विसर्जन. म्हणजे तुम्ही मला एक सांगा, एक थोडं विषयांतर होतं पण मी तुम्हाला सांगतो की शंकराने नंदी ठेवलाय, श्रीकृष्णाने गायी पाळल्यात. का हो? शंकराकडे कुठल्या गोष्टीची कमी आहे? श्रीकृष्णाकडे कुठल्या गोष्टीची कमी होती? पण ही जी भावना आहे की ह्या गायींसोबत आपण जेव्हा जुळतो आणि त्या गायींचा, अहो मी नुसतं जाऊन त्या गायीला चारा खाऊ घातला, मी त्या गायीच्या अंगावरनं हात, अहो आज अमेरिकेमध्ये काऊ कडलिंग, तुम्ही गुगलला सर्च करा, काऊ कडलिंग नावाने तिथे त्यांनी आता एक नवीन व्यवसाय चालू केलाय. आपल्या घरात गायी असायच्या हो पहिले. म्हणजे आपल्या एक आपली संस्कृती एक 25-30 वर्ष जर मागे गेला, 25-30 वर्ष जर आपण मागे गेलो तर आपल्याला आपल्या आजूबाजूला असे त्रासिक चेहऱ्याचे आणि आंबट चेहऱ्याचे लोक कधी दिसायचेच नाही. का? कारण ती कायम उत्साही असायची, त्यांच्यामध्ये चैतन्य असायचं. आता तुम्ही म्हणाल की त्याचा आणि ह्याचा काय संबंध? त्याचा एक खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही लहानपणी दूध प्यायचं तुमच्या घरी, कुठून यायचं? गोठ्यातून यायचं. गोठ्यातून यायचं. A1 दूध आणि A2 दूध ह्याच्याबद्दल जर तुम्ही ऐकलं असेल तर आज हे आपल्याकडे पाकिटातनं जे दूध येतं ना, हे A1 दूध आहे. हे ते जर्सी गाईच्या पासून आलेलं किंवा म्हशीपासून आलेलं, ह्याचं सगळ्यांचं मिक्स करून काहीतरी XYZ त्याच्यामध्ये मेलामाइन पावडर टाकून बनवलेलं असतं. आता जेव्हा मला सांगा की आई मुलाला, बेटा बडा हो जाएगा दूध पिओ, तुला शक्ती मिळवायची असेल तर दूध पी,
तुम्ही काय पाजवताय त्याला? तुम्ही त्याला विष पाजवताय. आज जे देशी गाईचं दूध आहे त्याला अमृत म्हटलं जातं. ते प्युअर A2 दूध आहे. हं? आज ब्राझील सारखा देश आपल्या इकडनं गायी नेऊन त्यांनी त्या गायींचं दुधावरती रिसर्च चालू केले आणि त्यातनं त्यांना कळलं की त्यांच्या देशामध्ये टाईप 1 डायबिटीज जो वाढतो आहे त्याचं मूळ कारण ह्या जर्सी गाईचं दूध आहे. म्हणून मग त्याच्यावर उपाय म्हणून त्यांनी आता A2 दुधाचा प्रचार प्रसार चालू केला. आणि आपण काय करतो, देशी गाईच्या वरती रिसर्च करून तिकडे घेऊन गेले. असं देशी गाई तिकडे घेऊन गेले, देशी गायींच्या दुधावरती रिसर्च केला आणि आता तिथे ऑफिशियली ते लोक गायींवरती हे अहो म्हणजे तुम्ही ब्राझीलच्या गोठ्यांवरती तुम्ही गुगलला सर्च करा, आपल्या गायी दिसतील. आपल्याकडे गायरान जसे असायचे ना तिथे आता तिथे गायींचे गोठे आहेत सार्वजनिक ठिकाणी. आणि आपल्या इथे गायरान जमिनी लोकांनी लाटल्या. जेव्हा मी माझ्या गोशाळेमध्ये जातो तिथे मी माझ्या हाताने कुट्टी करतो, ते नेऊन गायींना खाऊ घालतो, त्या गायींना आंघोळ घालतो, त्या गायींना खरारा करतो, शेण उचलतो, मला असं आंतरिक समाधान मिळतं. मी जेव्हा त्या गायीच्या डोळ्यात पाहतो ना तेव्हा मला काही बोलायची गरज नसते, ती पण काही बोलत नाही, पण तो जो आमच्यातला मुख्य संवाद असतो ना ती खरी गोष्ट. आमच्या गोशाळेवरती ना राजेश्वरी नावाची एक गाय आहे. मी कुठे जरी उभा असलो ना आणि मी म्हणलं राजेश्वरी, ती धावत माझ्याकडे येते. हे आमचं कम्युनिकेशन. त्यामुळे गोसेवा हा खूप मोठा शब्द आहे. खरं सांगायचं म्हणजे ना हा गोसेवा शब्द चुकीचा आहे, ही गोभक्ती आहे. आपण कोण गायीची सेवा करणार? अरे ती उलट आपली सेवा करते, ती आपल्याला दूध देते, ती आपल्याला खाद्य देते, ती आपल्याला शेण देते, त्या शेणातनं आपल्या जमिनीचा प्रत आणि पोत वाढवते. तिची काय आपण सेवा करणार? आपण तिची भक्ती करू शकतो. त्यामुळे मला एकच म्हणायचं आहे की ही खूप वास्ट टर्मिनॉलॉजी आहे. प्रत्येकाने म्हणजे ते म्हणतात ना की ईश्वर खूप मोठा आहे, प्रत्येकाने आपल्या आपल्या हिशोबाने ईश्वर एका साच्यात बांधलेला आहे. तशी माझ्या प्रती गोसेवा म्हणजे माझ्या अहंकाराचं विसर्जन आणि समर्पण. खूपच छान तुम्ही विश्लेषण केलं याचं. आता याच्यामध्ये माणूस जर समजा आजारी पडला तर तो कसा तो बोलू शकतो, तो सांगू शकतो, पण तसा गायींच्या आरोग्याची काळजी, मग त्या गायींचं काही दुखत असेल ह्या तर त्याची जी काळजी आहे तर ते सगळं तुम्ही कशा पद्धतीने ते सगळं करता? गायींची काळजी, आरोग्याची काळजी त्यासाठी कसं करता? लक्षात घ्या, आपण एक आपल्या संस्कृतीमध्ये किती मोठं 180 डिग्रीचा शिफ्ट आला हे मी तुम्हाला सांगतो. आधीच्या काळी असं असायचं की कुत्री मोकाट फिरायची आणि गाय आपल्या दारावर असायची, आणि आता असं झालं की लोकांच्या दारावर कुत्री आहेत आणि गायी बिचाऱ्या मोकाट फिरत असतात. मी राजस्थानला गेलो होतो, म्हणजे मी बिकानेरवरनं जैसलमेरला जात होतो आणि मध्ये एक फलोदी नावाचं गाव लागलं. ते फलोदीमध्ये मी पाहिलं की 70-80 वळू रस्त्यावरती मोकाट फिरतात. मग मी एकाला विचारलं की अरे हे असे वळू काय फिरतात इकडे? तर तो म्हणला क्या करेंगे, सरकार ने वो कत्ल खाने पे बैन लगा दिया है, तो कत्ल खाने में बेच नहीं सकते और संभालेंगे तो क्या खिलाएंगे. म्हणजे ही एक शोकांतिका आहे. आणि ही एक खूप मोठी समस्या, म्हणजे ही गोसेवा का केली पाहिजे ह्याचं पण एक खूप मोठं कारण आहे की बाबा ह्या गायींना बोलता येत नाही, ते आपल्या अडचणी सांगू शकत नाही, पण आपण जेव्हा आंतरिकपणे त्यांच्याशी जोडले जातो तर ते आपल्याला फील व्हायला लागतं. म्हणजे आता हा झाला आध्यात्मिक भाग किंवा एक भावनिक भाग. आमच्या गोशाळेवरती मी तुम्हाला सांगतो, आपले गोसेवा आयोगाचे डॉक्टर नितीन मार्कंडे सर आहेत, त्यांचं असेल, किंवा आमच्या हे लोहगाव पशुवैद्यकीय केंद्राच्या देवकते मॅडम आहेत, ह्यांचं उत्तम मार्गदर्शन आम्हाला आहे. जेव्हा आम्ही हडपसरला होतो तेव्हा आमचे तिकडचे दादा ढोले म्हणून एक वैद्यकीय अधिकारी होते, पशुवैद्यकीय अधिकारी, उत्तम माणूस. म्हणजे ही अशी माणसं आहेत तोपर्यंत म्हणजे ह्या गोसेवेला म्हणजे काही तोटाच नाही. ही एकदम चांगली लोक आहेत, त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळतं. प्लस मी तुम्हाला सांगतो की देवकते मॅडमची प्रत्येक आठवड्याला आमच्याकडे व्हिजिट असते. त्या आम्हाला ज्या औषधी वगैरे लिहून देतात त्या आम्ही प्रोव्हाइड करतो. त्या येऊन सर्वांची तब्येत चेक करतात. काही लसीकरण असेल तर ते लसीकरण करून घेतात. शासनाच्या काय योजना असतील त्याच्या, जसं लंपी झालं किंवा ते फऱ्या आहे, असे वेगवेगळे आजार आहेत, घटसर्प आहे, या सगळ्यांचं लसीकरण त्या वेळोवेळी करून घेतात. गायींचं वजन वेळोवेळी चेक केलं जातं. कुठे काय कमी जास्त असेल तर त्यांना काय बूस्टर द्यायचा आहे किंवा त्यांना काय खुराक वाढवायचा आहे, जेवणामध्ये काय चेंज. आणि खुराक हा शब्द मी वापरला तर आमच्या गायींना जो आम्ही खुराक देतो ना, तर डॉक्टर वासुदेव सिधये यांनी आम्हाला एक चार्ट बनवून दिलेला आहे
की अच्छा. त्याच्यामध्ये चना फोल किती टाकायचा, भुस्सा किती टाकायचा, सरकी पेंड किती टाकायची, गोळी पेंड किती टाकायची, असे 10 इन्ग्रेडियंट्स आहेत आणि त्या सर्वांचं मिळून एक खुराक तयार केलेला आहे. त्यासोबतच नेपियर आहे, मका आहे, आपला उसाचा वाडा आहे, हिरवा चारा आहे इतर वेगवेगळ्या प्रकारचा, त्यानंतर ओला सुका असा वेगवेगळा चारा एकत्र करून त्याचा एक नियमितपणे आम्ही खाऊ घालत असतो. ओके. तर अशा प्रकारे गायींचं सांभाळ आम्ही करतोय. यामध्ये ह्या सर्व दिग्गज व्यक्तींची आम्हाला मार्गदर्शन मोलाचं मिळतंय. आता तुमच्यासारखी लोक आमच्यासोबत जुळली किंवा आपले दर्शक आमच्यासोबत जुळले, निश्चितच. अजून उत्साहाने आम्ही हे कार्य पुढे नेऊ. खूप चांगलं काम चालू आहे तुमचं. आता काही ठिकाणी आपण बघतो, काही ग्रामीण भागात असेल किंवा इतर ठिकाणी त्यांच्याकडे गायी समजा वृद्ध गायी झाल्या किंवा काही झाल्या, तर ही लोक त्यांना कत्तलखान्याकडे घेऊन जातात किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी होतात. मग अशा वेळेस जर समजा त्या लोकांना जर समजा तुम्हाला संपर्क करायचा असेल किंवा त्यांना जर समजा तुम्ही आपल्या माध्यमातून काही त्यांना मदत होऊ शकते का, किंवा त्यांना जर समजा आपल्याकडे संपर्क करून त्यांच्या गायी जर समजा द्यायच्या असतील तर त्या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे मदत करता? नक्कीच. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की अगदीच म्हणजे नाईलाज असल्याशिवाय, अगदीच म्हणजे पराकोटीचा नाईलाज ज्याला म्हणतात तो असल्याशिवाय सर्वसाधारण शेतकरी कधीही आपलं गोधन कसायला विकायला तयार होत. पण तरी मी सांगतो की तुमच्याकडे गाय असेल आणि तुमच्याने ती गाय सांभाळली जात नसेल तर तुम्ही मला संपर्क करा, आमच्या गोशाळेवर तुमची गाय आणून द्या. आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही खूप लांब राहत असाल तर तुमच्या जवळच्या कुठल्याही गोपालकाला किंवा गोशाळेला तुम्ही संपर्क करा. माझ्यासारखे गोसेवक प्रत्येक जिल्ह्याला आहेत आणि ते तुमच्या गायींचा नक्कीच सांभाळ करतील. पुणे जिल्ह्यामध्ये कुठेही असाल, वडगाव शिंदेला आमची गौप्रतिष्ठा मंदिर गोशाळा आहे. तुमच्यासाठी 12 महिने 24 तास आमचे दरवाजे उघडे आहेत. तुम्ही कधीही आपल्या गोमातेला आमच्या गोप्रतिष्ठा मंदिरात आणून सन्मानाने तिचं म्हातारपण जगायचं एक माध्यम उपलब्ध करून देऊ शकता. अरे वा, छान. तुम्ही आता एक काऊ टुरिझमचा एक तुम्ही विषय काढला होता की तुमच्या गोशाळेमध्ये तुम्ही त्या पद्धतीचा एक तुम्ही प्रकल्प राबवताय. मध्यंतरी मला वाटतं तुमच्या इथे तुम्ही एक बैलगाडी सुद्धा त्या ठिकाणी अरेंज केलेली आहे, जे की जी काही मुलं येतील तर त्यांना त्या ठिकाणी एक फेरफटका त्यातून मारता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी आता अरेंज करताय. तर त्या ठिकाणी समजा असा एखादा ग्रुप आला की समजा एक कॉर्पोरेटमधला काही ग्रुप आहे तर त्यांनाच त्या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी समजा मुक्काम करायचं आहे, तर तशी काही सुविधा वगैरे आहे का आपल्या इथे? आता आमच्याकडे 4 चांगल्या सुसज्ज खोल्या आहेत, तिथे तुम्ही मुक्काम करू शकता. अच्छा. सर्वप्रथम हे काऊ टुरिझम हा आमचं एक ध्येय आहे. बरं, यातनं आम्हाला खूप काही उत्पन्न मिळवायचं अशातला काही प्रकार नाही. आम्हाला आमचं जे गोप्रतिष्ठा मंदिर आहे त्याला स्वयंचलित बनवायचं आहे, म्हणजे आत्मनिर्भर बनवायचं, की म्हणजे आम्हाला कोणाकडे आम्हाला दान द्या, सगळं जो तुमचा खर्च सगळा भागला पाहिजे त्यामध्ये. आमच्या गोसेवेसाठी जो खर्च लागतो तो त्यातनं भागला पाहिजे, हा त्याचा एक उद्देश आहे. आणि दुसरा एक खूप मोठा उद्देश त्याच्या मागचा असा आहे की आपली जी संस्कृती आहे, म्हणजे मी काय कोणी संस्कृती रक्षक वगैरे नाही आहे, मी तुम्हाला हे सांगतो की आपली जी संस्कृती आहे त्याचं जतन करणं आपल्या हातामध्ये आहे. आपण आता काय कल्चर चाललंय तुम्ही मला सांगा, की शनिवार रविवारी अगदी जगबुडी झाल्यासारखे लोक कुठेतरी जातात. मध्यंतरी तो पूल पडला, तिथे कित्येक जण वाहून गेले. अगदी आपण खडकवासल्याला जर गेलो तर आपल्याला पाहायला मिळतं की 3-3 तास ट्रॅफिक जाम असतं. अहो, हे सगळं कशासाठी? तुम्हाला जी शांती हवी आहे, तुम्हाला जे विरंगुळा हवा आहे, तुम्ही या आमच्या इथे गायींची सेवा करा, शेती करा. आमच्याकडे छोटासा डोंगर आहे, त्याच्यावरती ट्रेकिंग करा. आपल्या मुलांना दाखवा की हे ग्रामीण कल्चर काय, गाय काय, तो मातीचा जो सुगंध आहे तो आपल्या फुफ्फुसांमध्ये भरून घ्या ना. मग कशाला तुम्हाला फुफ्फुसांचे आजार व्हायला लागलेत आणि कशाला श्वसनाचे डिसीज? एक्झॅक्टली. मी तुम्हाला सांगतो ना, हे नैराश्य, हे बीपी, हे डिप्रेशन किंवा हे जे एन्झायटी, ह्या सगळ्या गोष्टींना ते औषधांच्या शरीरावर मारा करण्यापेक्षा तुम्ही या आणि मनामध्ये हे सर्व भरून घ्या. खरंय. मी मध्यंतरी एक वाचलं पण होतं की काही कॅन्सर पेशंट्सला गोमूत्रापासून सुद्धा काही म्हणजे त्यांना गोठ्यात राहण्याचा त्यांना सल्ला दिला गेला होता, असं काहीतरी मी ऐकलं होतं. अर्थातच मी पण हे पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे, पण मला याचा वैयक्तिक काही अनुभव नाही आणि मी वैद्यकीय क्षेत्रातला कोणी जाणकार नसल्यामुळे मी त्याच्यावरती टिप्पणी करणं योग्य नाही. पण मी तुम्हाला गोमूत्राचे पण बरेचसे हे आहेत, अगणित फायदे, खूप त्याच्यावरती रिसर्चही झालेला आहे. बरोबर. आणि मी जे तुम्हाला सांगतोय ना की हे गोमूत्राचे, हे शेणाचे असंख्य फायदे आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, आमच्या गोशाळेमध्ये ज्या खोल्या आम्ही तयार केलेल्या आहेत त्याला जे आतून प्लास्टर दिलेलं आहे ते पण शेणाचं आहे.
अरे वा. तिथे आम्ही फरशी टाकलेली नाहीये, तिथे आम्ही शेणाने सारवलेलं आहे. म्हणजे आपल्या लहानपणी मला तुम्ही सांगा ना की साधारणतः आपण सर्व एक ग्रामीण बॅकग्राऊंडनीच आलेलो आहोत. आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते खेड्याचं आहे. खेड्यात आहे. मला सांगा लहानपणी कुठे फरशी असायची? आपली आजी किंवा आई, आपल्या आत्या हे सगळं असे सारवायच्या. पण घरामध्ये आपल्या कोणी आजारी असायचं का कधी? रेअरली. वयोमानानुसार एखादा कोणी आजारी असायचं, पण सर्वजण कसे ताजेतवाने आणि टवटवीत असायचं. हा महिमा आहे. म्हणजे बघा, आध्यात्मिक आहे, भावनिक आहे, पण वैद्यकीय आणि शास्त्रीय कारण ह्याच्या मागे आहेत. म्हणजे आता हे मोबाईलचं जे रेडिएशन आहे, म्हणजे पुढच्या वेळेस मी आमच्या सूर्यपुजारी काकांना सोबत घेऊन येईन आणि ते तुम्हाला डेमो देतील की नाही नक्की ते असे डेमो देतील की ह्या मोबाईलचे रेडिएशन त्या गाईच्या शेणाच्या प्रॉडक्टमुळे कसं रोखलं जातं, रेजिस्ट होतात. आज कॅन्सर पेशंट वाढत आहेत रेडिएशनमुळे. ठीक आहे, कॅन्सर विषय वेगळा, पण चिडचिड, नैराश्य, डिप्रेशन, एन्झायटी. मी एके दिवशी एक रिपोर्ट वाचत होतो की पुणे शहरामध्ये, बाकी जगाचं सोडून द्या, पुणे शहरामध्ये प्रत्येक 100 व्यक्तीच्या मागे 90 व्यक्तींना कुठला ना कुठला मानसिक आजार आहे. का हो? कशाबद्दल? कशामुळे? कारण प्रत्येक जण एका रेसमध्ये पळत चाललाय. मी पण त्याचाच एक भाग आहे, होतो म्हणत नाही, अजूनही आहे. पण कुठेतरी मला एक सूर गवसलाय, मला हे कळलंय की बाबा ह्या मार्गाने जाऊन मी कुठेतरी माझी तडफड आठवड्याची काही दिवसापुरती मर्यादित करू शकतो. म्हणजे मी आधी आठवड्याचे 7 दिवस पळायचो, मग नंतर मग 6 दिवस पळायला लागलो, आता मी 5 दिवसांवरती आलो. पण मी तुम्हाला सांगतो, ॲट द सेम टाइम मी 7 दिवसामध्ये जेवढं काम करत नव्हतो ना, त्याचं दुप्पट काम मी आता ह्या 5 दिवसांमध्ये करतो. कारण ती मानसिक शांती, ते आत्मिक समाधान आणि त्यातनं मग जी पॉझिटिव्हिटी येते, त्याने तुमचं काम पण खूप चांगल्या प्रकारे होतं. सो माझं सगळ्या प्रेक्षकांना आणि सर्व मित्रमंडळींना हेच आव्हान आहे, परत एकच आव्हान आहे की तुम्ही जिथे कुठेही असा, तुम्ही पुण्यात असा, तुम्ही छत्रपती संभाजीनगरला असा, तुम्ही नागपूरला असा, का तुम्ही जगाच्या कुठल्याही पाठीवर, तुमच्या आसपास जर गोशाळा असेल किंवा कोणी गोपालक 1-2 गायी पाळत असेल, तर तुम्ही तिथे जाऊन मी जे बोलतोय त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. आणि मी तर म्हणतो ना, आपले पूर्वज ह्यांनी जे नियम केलेत की पहिली रोटी गायची, किंवा पहिला दिवा, आपली दिवाळी कशी सुरू होते? वसुबारसपासून सुरू. पहिले गायीचं पूजन करतो, गायीचं पूजन असतं. काय एवढा महिमा दिला हे सगळं शब्दात नाही सांगता येणार. हे अनुभवायची गोष्ट आहे आणि ते अनुभवूनच मी तुम्हाला बोलतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, हा जो 99च्या फेऱ्यामध्ये आपले सगळे लोक अडकलेले आहेत ना, ह्यातनं बाहेर पडायचं असेल तर गोसेवा हे सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे. म्हणजे आज मी पाहतो पेट क्लिनिक आहेत, कुत्री घेऊन लोक फिरतात. अर्थात मी काय कुत्री घेणारे लोक वाईट आहेत असं मी म्हणत नाही, तो पण एक जीव आहे. पण तुम्ही गायींची सेवा करा. गायींचं महात्म्य खूप वेगळं आहे, ती आई आहे. आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने पण गोसेवा आयोग स्थापन केलेला आहे. आमचे मुंदडा साहेब त्याचे चेअरमन आहेत, त्यांचं पण आम्हाला बरेचदा मार्गदर्शन मिळतं. पण लोकांमध्ये अजून ती जागरूकता नाही आहे. हे जे काऊ टुरिझम आहे, गो टुरिझम आहे, ह्याच्यावरती खूप काम झालं पाहिजे. अरे वा, निश्चितच. गायींबद्दलचं आध्यात्मिक तुम्ही आणखी कसं त्याच्याबद्दल बोलू शकाल? एक लक्षात घ्या, मी काय कोणी आध्यात्मिक गुरु वगैरे नाही आहे, मी एक खूप सर्वसाधारण माणूस आहे. पण माझं गायींबद्दलचं जे प्रेम आहे, त्या प्रेमापोटी मग जेव्हा मी वाचन करतो किंवा मग मी काही लोकांशी चर्चा करतो, तेव्हा मला ते सांगतात की गाय की पूजा करने से ग्रह दोष दूर हो जाता है, गाय के पूजन से लक्ष्मी आती है. ठीक आहे, मी तुम्हाला काय सांगतोय, मी आताच तुम्हाला अनुभव काय सांगितला की मी आधी आठवड्याची 7 दिवस पळत असायचो आणि त्या 7 दिवसामध्ये माझ्याच्यानी जेवढं काम व्हायचं त्यापेक्षा दुप्पट काम मी आता 5 दिवसात करतो. कदाचित माझा एखादा ग्रहदोष दूर झाला असेल, कदाचित लक्ष्मी माझ्याजवळ येत असेल म्हणून माझ्याच्याने जास्त काम होत असेल. यू नेव्हर नो. म्हणजे अगदीच उद्या अंधश्रद्धा निर्मूलनवाले माझ्या घरी येऊन बसतील की तुम्ही काहीतरी अंधश्रद्धा, पण मी तुम्हाला सांगतो, मी त्यांना पण हेच सांगेन की या माझ्या गोशाळेवर गोसेवा करा आणि मग तुम्हाला तुमच्यातल्या पॉझिटिव्ह वाईब्स आणि त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी कशी वाढते हे तुम्हाला दिसेल. तर आध्यात्मिक आपल्या पूर्वजांनी जे सांगितलेलं ते आहेच. म्हणजे अध्यात्मात गायीला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि त्या आध्यात्मिक बाजू जर आपण एक्सप्लोअर करायला गेलो तर मी एवढंच म्हणेन की ती गाय
आपण जर गाईला एक रोटी दिली तर ती शांतपणे आपल्याला आशीर्वाद देते आणि त्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातले सर्व त्रास दूर होतात. हे माझं म्हणणं आहे आणि हा माझा अनुभव. या व्यतिरिक्त मी तुम्हाला अजून एक सांगतो. आपला विषय जर अध्यात्मातला निघालाय तर अध्ययनाकडे पण आपण गेलं पाहिजे. आपण जेव्हा लहान होतो आपल्या शाळा म्हणजे अर्थात ज्या प्राथमिक शाळा वगैरे होत्या त्यामध्ये पण बऱ्याचदा फरशी बिरशी अशी काय नसायची. मग कधी कधी एक स्वयंसेवक बनायचो आपण आणि मग शेण घेऊन यायचं, सारवायचं आणि मग त्याच्याने आणि मग ह्यात कुठला असं कंपल्शन नव्हतं आपल्याला. आनंदाने करायचो आपण या सगळ्या गोष्टी. आपले हात आपण ते शेणामध्ये मळवायचो, मातीमध्ये मळवायचो आणि मग ते सारवायचं. ही एक ऍक्टिव्हिटी आपल्याला आनंद द्यायची. मी तुम्हाला सांगतो माझा मुलगा 4 वर्षाचा आणि त्याला मी जेव्हा जेव्हा गोशाळेवर घेऊन जातो त्याला मोबाईलची गरज पडत नाही. तो घरी जेवताना नाटक करेल की मला मोबाईल बघायचा, मला ते काहीतरी कार्टून्स लावून द्या. पण गोशाळेवर गेल्यानंतर तो कधी जेवतो, कुठे जेवतो, काय करतो आम्हाला काही गरज पडत नाही. म्हणजे अगदी 7-8 तास त्याला मोबाईल न बघता पण तो घालवू शकतो ह्याचा आम्हालाच विश्वास बसत. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक शाळेने मग ती मराठी माध्यमाची असो, हिंदी माध्यमाची असो का इंग्रजी माध्यम, त्यांनी सहली काढल्या पाहिजेत. त्यांनी गोशाळेवरती सहली काढल्या पाहिजेत. आपल्या गोसेवा आयोगाने प्रत्येक शाळेला असे निर्देश दिले पाहिजे की तुम्ही गोशाळेवरती न्या, मुलांना दाखवा की ही गाय आहे, हे गाईचं दूध आहे. आणि कशाला होते कोल्ड्रिंक आणि ते पिझ्झा बर्गर. आमच्या गाईच्या दुधाचं ताक, तूप, लोणी खाऊ द्या ना. आमची संस्कृती सांगते, आमचा माखनचोर कृष्ण आहे. ह्या मुलांना कधी कळणार ते? आज ते अमूलचं बटर आणि आमच्या गाईचं लोणी, ह्या मुलांना हे अनुभव आले पाहिजेत. त्याशिवाय आपली हे बघा, आपण धर्मरक्षणासाठी, आपण संस्कृती रक्षणासाठी रस्त्यावर कितीही भांडणं केली तर त्याचा आउटपुट तेवढं निघणार नाही जेवढे ह्या संस्कारातनं आपली मुलं जर आपली पिढी घडत गेली तर ते आउटपुट खूप वेगळं निघणार. नवीन जनरेशनसाठी खूप गरजेचं आहे आणि आवश्यक आहे. यामध्ये सर्वात चांगली गोष्ट काय आहे की तुमची आपली जी काही गोशाळा आहे ती शहराच्या अगदी जवळ आहे. म्हणजे पुण्यामध्ये, म्हणजे पुण्याच्या जवळ मला वाटत नाही जवळपास आणखी अशी कोणती. अगदी पुणे विमानतळापासून 8 किलोमीटरवर माझी गोशाळा आहे. म्हणजे अगदी ह्या पूर्व पुण्यातली कुठलीही शाळा असेल किंवा कुठलीही सोसायटी असेल, तुम्ही आपल्या एक छोटासा ग्रुप बनवा, आमच्या इथे या आणि गोसेवा करा. बरोबर. आम्हाला कुठल्याही जातीचं धर्माचं बंधन आहे. आमच्याकडे एक मुस्लिम डॉक्टर आहेत आणि ते माझ्यापेक्षा चांगलं गोसेवा करतात. सांगायचं म्हणजे काय की ह्या सगळ्या गोष्टींना कुठल्याही जाती धर्माचं किंवा कुठल्याही प्रांताचं बंधन नाही आहे. हे जे आता मराठी, हिंदी, म्हणजे आज मला सांगा महाराष्ट्रामध्ये आपल्या संतांनी गाईला माताच म्हटलेलं आहे. श्रीकृष्ण तिकडे उत्तरेमध्ये त्यांनी पण गोपालन केलेलं आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र आणण्याचा एक समान दुवा काय असेल तरी गोसेवा. ठीक आहे, तुम्ही आता हे सगळं करत आहात, गोप्रतिष्ठा मंदिर, तुमची गोशाळा तुम्ही सगळी चालवत आहात, पण कधी कधी असे काही प्रॉब्लेम्स पण येत असतील, जसं की पाऊस कमी झाला आहे, चारा नसेल मिळत, मग ह्या ज्या काही अडचणी येतात ह्यांना तुम्ही कसं सॉल्व्ह करतात? यावेळेस तुम्ही काय करता? नाही, तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत आम्हाला चारा नाही मिळाला असं झालेलं नाहीये. कारण लकीली आपल्या पुण्याच्या आसपास ऊसाची भरपूर शेती आहे आणि आमच्या 5 एकर जागेमध्ये आम्ही स्वतः मका करतो, वेगवेगळ्या प्रकारचा चारा उत्पादन करतो. पण अडचणी खूप आहेत. अडचणींवरती चर्चा करण्यापेक्षा मी ऑपॉर्च्युनिटीजवरती चर्चा करण्याची जास्त मला गरज वाटते. त्यामुळे मला असं वाटतं की मुळात मी तुम्हाला सांगतो, हे गोप्रतिष्ठा मंदिर जे आम्ही बनवलेलं आहे, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जेव्हा आमच्या गोप्रतिष्ठा मंदिरला याल तेव्हा तुमची जी गाडी आहे ना, ते आमच्या मूळ जो आमची गोशाळा आहे त्याच्यावरून साधारण एक 600-700 मीटर लांबच आम्ही पार्क करायला लावतो. तिथून तुम्हाला चालत चालत आमच्या गोशाळेत यायचंय. जेव्हा तुम्ही पहिले शेताच्या मातीत म्हणजे आम्हाला हवा असलं तर आम्ही डांबरी रस्ता, गुळगुळीत एकदम सिमेंटचा रस्ता वगैरे करू शकलो असतो, पण आम्ही मुद्दाम तिथं कच्ची पायवाट ठेवलेली आहे. चिखल असो, पाऊस असो, उन्हाळा असो, म्हणजे उन्हाळ्यात धूळ उडते, पावसाळ्यात चिखल होतो, ज्याला तो सगळा अनुभव आहे. त्या मातीतून चालत 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 तुम्ही आमच्या गोशाळेजवळ येता. येताना तुम्ही पाहता की भुईमुग कसा असतं. आम्ही सुरुवातीलाच भुईमुग लावलेला आहे. त्यानंतर मका कसा असतो, पेरूची बाग कशी असते, चिकूची बाग कशी असते, त्यानंतर ऊस कसा असतो, हे अशा वेगवेगळ्या सीताफळाची झाडं कशी असतात,
एक छोटीशी विहीर आहे आमच्याकडे, छोटीशी म्हणजे चांगली एक 70-75 फूट खोल आहे. हां. एक विहीर आहे आमच्याकडे, एक सुंदर नाला आहे, त्या नाल्यावर आम्ही एक पूल बनवलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही तिथे येऊ शकता. आणि ह्या सगळ्यांमधनं फिरत फिरत जेव्हा तुम्ही आमच्या गोप्रतिष्ठा मंदिर गोशाळेच्या गेटवर येता, ते गेटवर आल्यानंतरच एक आम्ही छानसं सभागृह बनवलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, मी हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर सांगतो हे अगदी 5 स्टार हॉटेल सारखं चमचमीत चकचकीत नाहीये. कारण हा आमचा व्यवसाय नाहीये, आमचा धंदा नाहीये. हे एक सेवा कार्य आहे आणि त्याच्यासाठी एक आम्ही सुंदर, आमच्यासाठी ते खूप सुंदर आहे, सुंदरसं एक इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, एक छोटंसं सभागृह बनवलेलं आहे. तुम्ही या, भजनी मंडळांनी या, कीर्तनकारांनी या, तिथं भजन करा, कीर्तन करा, त्याच्यासाठीच ते सभागृह बनवलेलं आहे. तिथून जेव्हा आपण गोशाळेच्या आत येतो मग तुम्हाला आमची सुंदर 60 बाय 60चा एक मोठा शेड दिसेल. त्याच्यामध्ये आमच्या गायी मुक्त फिरत असतात. बरं, गर्भवती गायींसाठी वेगळं सेक्शन आहे, छोट्या बछड्यांसाठी वेगळं आहे, काही जर आजारी असतील तर त्यांच्यासाठी एक वेगळं सेक्शन केलेलं आहे. आमचे जे नंदी आहेत त्यांच्यासाठी एक वेगळं सेक्शन आहे. गायींना पाणी पिण्यासाठी तिकडे व्यवस्था केलेली आहे, त्यांच्या गव्हाणी लावलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं तुम्ही येऊन अनुभवण्याची गोष्ट आहे. अर्थात आम्ही पण आमच्या बुद्धीला जसं पडतं तसं सगळं केलेलं आहे. तुमच्यासारखी काही तज्ज्ञ मंडळी असतील जे मला पाहत असतील, तुम्ही पण या, आम्हाला मार्गदर्शन करा, अजून सुंदर बनवण्यासाठी काय करता येईल. आमच्या ITतली मंडळी आहेत जे जगभरामध्ये आपल्या भारताचा डंका वाजवतात, तुम्ही पण या, तुमच्या सेवेतनं अजून आम्हाला काय चांगलं घडवता येईल तेव्हा. पण एकंदर मला हे म्हणायचं की हे सर्वसमावेशक कार्य, हे जे आमचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही डेव्हलप केलेलं आहे ना, ते असं काही म्हणजे एखाद्या आर्किटेक्टकडे जाऊन असं एखादं डिझाईन बनवून किंवा हे केलेलं आहे. आम्हाला जी आवश्यकता वाटली त्याच्या हिशोबाने आम्ही हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे. मग ह्या गोठ्याच्या थोडंसं पुढं गेल्यानंतर डाव्या हाताला आम्ही 4 सुंदर सुसज्ज खोल्या बनवलेल्या आहेत. त्याच्यावरती कौलं आहेत, सारवलेली खोली आहे, त्याला आतून पूर्ण शेणाचं प्लास्टर केलेलं आहे. तिथून थोडंसं पुढं गेलात तर मग तुम्हाला एक सुंदर डोंगर दिसेल. तिथे एक छोटासा ट्रेक तुम्ही करू शकता. आमच्या गोशाळेपासून जवळच खोपेश्वर महादेव म्हणून एक पांडवकालीन शिवाचं मंदिर आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. एकंदर अहो काय माहिती आहे का, आजच मी युरोपबद्दल वाचत होतो. युरोपच्या टुरिझममध्ये 70% टुरिझम तुम्हाला माहित आहे का कशाच्या भोवती फिरतं ते? ही जुनी पुराणी चर्च, कॅथेड्रल्स, ह्याच्या भोवती हे सर्व त्यांचं टुरिझम फिरतं. आणि आपण आपल्या आसपास पांडवकालीन शिवकालीन मंदिर आहेत, कधी आपण भेट देतो का? बरोबर. मला लोकांना सांगायला आवडेल की जरी गो सेवा, गो टुरिझम हे एक माध्यम आहे, हे आमचं गौ प्रतिष्ठा मंदिर तुम्हाला आवाहन करतं, हे एक माध्यम आहे. तुम्ही ह्या आपल्या अशा पुरातन वास्तूंना भेट द्या. तुम्ही आपली जी गो बॅक टू बेसिक्स, म्हणजे जे आपली मुळं आहेत त्यांच्याकडे परत जा आणि मग तुम्हाला जे काय हरवलं ते आपोआप गवसायला सुरुवात होईल. बरोबर. तर त्या ठिकाणी जर समजा एक दिवसाची जर समजा आम्ही आलोच, समजा आमच्या एक 10-15 मित्रांचा आमचा ग्रुप आला, तर त्या ठिकाणी जेवणाची वगैरे अशी काही सुविधा वगैरे केलेली का? तिथे काय आहे का, कसं आहे? लक्षात घ्या, मी तुम्हाला परत परत सांगतो की हा आमचा व्यवसाय नाही आहे. नाही, बरोबर. पण आमच्याकडे जे कर्मचारी मंडळी आहेत ते तुम्हाला उत्तम स्वयंपाक करून खावं. ते तुम्हाला पिठलं खाऊ घालतील, भाकरी खाऊ घालतील चुलीवरच्या, ते तुम्हाला ताक पाजवतील, आमच्या गाईचं लोणकडं तूप खाऊ घालतील. अरे वा. पण हे काय कोणी हॉटेलचं मेनू कार्ड सजवलेलं नाही आहे तिकडे. आम्ही तिकडे गेल्यानंतर जे खातो, जे जेवतो तेच तुम्हाला मिळेल. पण त्यातनं मिळणारा आनंद हा मी नक्कीच सांगू शकतो की 5 स्टार हॉटेलमध्ये मिळणाऱ्या आनंदापेक्षा जास्त. निश्चित. मला उलट सांगायला आवडेल की विमाननगरमध्ये जी एक सोसायटी आहे एअरपोर्टच्या जवळ, मला नाव आठवेना आता तिचा, पण त्या सोसायटीची काही मंडळी आमच्याकडे आले. आमचे पत्की काका म्हणून आहेत तिकडे, व्यंकटेश पत्की, ते त्यांच्या एक 5-6 मित्रमंडळींना घेऊन आले होते. त्या लोकांनी त्या दिवशी तिकडे इतका मनसोक्त एन्जॉय केला की ते मला म्हणाले, राजेशजी आता इथे आम्ही आमच्या पूर्ण फॅमिलीला परत परत घेऊन येऊ. सांगायचं म्हणजे काय की ती भावनाच वेगळी हो, त्याला शब्दात नाही वर्णन करता येणार. आणि तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं म्हणजे की आम्ही तिथे जेवणाची चांगल्यापैकी व्यवस्था करू आणि तुम्ही या, नक्की या. हे जेवण, हे सुविधा, हे सुख, हे सगळं सेकंडरी आहे. तुम्ही तिथे सेवेला वाहून घेण्याच्या भावनेने आहे. म्हणजे आपण समजा वारीला जातो, आपण वारीला जाताना विचार करतो का मला जेवायला मिळेल का, माझी का, पण होतं भेटेल ते आपण प्रसाद आहे. प्रसाद आहे. मग आमच्याकडे जो मिळेल तो गोप्रसाद आहे. पण जसं वारीमधलं प्रसाद, म्हणजे मला तरी आठवत नाही की
एखादा वारकरी असा म्हणतोय की नाही राव, तिथं जेवणाचीच व्यवस्था नव्हती, तिथं बाथरूमचीच व्यवस्था नव्हती, ते हे नव्हते. त्याचं ते हे सगळं सेकंडरी गोष्टी आहेत. त्याच्यासाठी मुख्य असतो तो पांडुरंग. तसं माझा पांडुरंग माझ्या गायी आहेत. त्यामुळे मला ह्या बाकीच्या गोष्टी तेवढ्या गौण वाटतात. तर आजच्या तरुण पिढीला गोसेवेचं आणि गोसंवर्धनाचं महत्त्व कळावं यासाठी आपण काय काय प्रयत्न करतो, आपण कशा रीतीने त्यांना अप्रोच करतो? कसं आहे नितीनजी, मी जिथे जिथे संधी मिळते तिथे गोसेवेवरती बोलत असतो. मी सोशल मीडियावरती गोसेवेबद्दल लिहित असतो, गायींचं महात्म्य सांगत असतो. रोज जेवढे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी आहे तिथे काही ना काही गायींच्या संदर्भात पोस्ट करत असतो. पण माझी मनापासून एक इच्छा आहे की ज्या काही शाळा आहेत, जे काही कॉलेज आहेत, जे काही शैक्षणिक संस्था आहेत, तिथे जाऊन याच्यावरती सेमिनार घ्यायचे आणि ह्याच्यावरती थोडेसे लेक्चर्स द्यायचे. आपल्या पुढच्या पिढीला हे कळलं पाहिजे की गाय काय आहे, तिचं महत्त्व काय आहे आणि गो आधारित समाज रचना का असली पाहिजे, ह्याच्याबद्दल मला खूप काही बोलायचं आहे. अच्छा. अजून तरी मला त्याच्यासाठी तसा मार्ग सापडलेला नाही, पण जसं मी तुम्हाला म्हटलं ना की पुरी शिद्दत से चाहो तो कायनात मदत करते, तसं आहे. ते मिळेल मार्ग. कदाचित तुमचा पॉडकास्ट हा त्याचाच एक भाग असू शकतो. येस 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 निश्चितच. तुमच्या अजून काही नवीन संकल्पना आहेत का भविष्यात? तुम्हाला म्हणजे ही गोशाळा ह्याच्यासारखेच समजा आणखी वाढवायचे किंवा तुम्हाला आणखी पुढचं काय तुमचे नवीन काय संकल्प कसे आहेत? लक्षात घ्या, मला अनेक जणांचे फोन येतात की आम्हाला गोशाळा करायची आहे, आम्हाला पण आमच्याकडे जागा आहे, गोशाळा करायची आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो, आज माझ्याकडे फक्त 50 गोधन आहे. माझी इच्छा आहे की माझ्याकडे 5000 गोधन असलं पाहिजे. माझी इच्छा आहे की माझ्याकडे आज 5 एकर जागा आहे, माझी 50 एकर जागेमध्ये गोशाळा असली पाहिजे. आणि माझी इच्छा आहे की ती माझी गोशाळा नाही, ती आपली गोशाळा असली पाहिजे. त्यामुळे माझा संकल्प एकच की जे माझ्यासोबत येतील त्या सर्वांसोबत मिळून म्हणजे एक सदृढ समाज, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमच्या समाजामध्ये गाय ही सदृढ असली पाहिजे. गाय सदृढ असली पाहिजे. हे एक सदृढ गाय म्हणजे सदृढ समाज, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं मला काम करायचं आणि हाच माझा संकल्प आहे की गोसेवा घराघरापर्यंत पोहोचवायची. माझं एकच आव्हान आहे प्रत्येकाला की तुम्ही गायीमध्ये धर्म नका पाहू, तुम्ही गायीमध्ये संस्कृती पहा, तुम्ही गायीमध्ये अध्यात्म पहा. धर्म नका पाहू, तुम्ही गायीमध्ये सेवा पहा, तिचा सेवाभाव पहा. निश्चितच. आज तुमचा वाढदिवस आहे, तर ह्या वाढदिवसाच्या निमित्त तुमचा वाढदिवस तुम्ही गायीच्या सानिध्यात घालवणं जास्त प्रेफर केलात, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल? गायीच्या सानिध्यामध्ये वाढदिवस साजरा करायला मिळणे याच्यासारखं दुसरं काही सुख नाही. म्हणजे मी माझाच नाही, माझ्या दोन्ही मुलांचे वाढदिवस तिथेच साजरे करतो. माझ्या वडिलांचा, माझ्या हा सुद्धा एक इव्हेंट होऊ शकतो. एखाद्याला त्याचा वाढदिवस साजरा करायचा मी तर म्हणतो तुमच्याकडे आपल्या गोशाळेमध्ये येऊन तिथे त्यांचा वाढदिवस साजरा करू नक्कीच साजरा करू शकता. तुम्ही आमच्या गोशाळेवर या. अहो, वाढदिवसच काय म्हणता, मी तर म्हणतो मुंज, मी तर म्हणतो लग्न, हे सगळं आमच्या गोशाळेवर होऊ शकतं. लग्नाचं सुद्धा मी कुठेतरी बघितलं होतं की गोशाळेमध्ये त्यांनी म्हणजे लग्न वगैरे. नक्कीच म्हणजे मी तर म्हणतोय की तुमच्या आयुष्यातला कुठलाही संस्मरणीय प्रसंग तुम्ही या आणि गायीसोबत सेलिब्रेट करा. म्हणजे एक काळ असा होता की आपल्या घरीच गाय असायची आणि आपल्या अंगणातच सगळे कार्यक्रम व्हायचे. हे गोप्रतिष्ठा मंदिर म्हणजे एक प्रकारचं अंगण आहे तुमचं. तुम्ही या आणि इथे सेलिब्रेट करा. बरं, आता हे आनंदाच्या प्रसंगासोबत मी तुम्हाला एक भावनिक प्रसंग पण सांगतो. म्हणजे माझ्या डोळ्यात आत्ताही पाणी येईल. मी तुम्हाला सांगतो, आमच्या गोशाळेमध्ये जन्मलेला पहिला बछडा, त्याच्या कपाळावरती अशी चंद्रकोर होती आणि त्याचं आम्ही प्रेमाने नाव ठेवलं होतं रुद्रा. काही कारणास्तव काय माहिती, आम्ही त्याची खूप सेवा केली पण त्याचं निधन झालं. आणि त्या दिवशी मी अगदी लहान लेकरासारखं रडलो. म्हणजे मला शेवटचं आठवत नाही की मी कधी रडलो असेल, पण त्या दिवशी मी अगदी त्या रुद्राला असं जवळ घेऊन लहान लेकरासारखं रडलो. हे आजही मला कधी शांत बसल्यानंतर तो रुद्रासमोर दिसतो. तर हे असे भावनिक प्रसंग असे अनेक प्रसंग आहेत माझ्यासोबत की जिथे मी माझ्या भावना अनावर झालेल्या आहेत. एके दिवशी मी तुम्हाला सांगतो की काहीतरी क्लायंट सोबत बिनसलं होतं. त्यावेळेस मगरपट्ट्यात आमची गोशाळा होती कीर्तने बागेमध्ये.
आणि फोनवरती खूपच तणातणी झाली आणि मला असं प्रचंड मनस्ताप झाला. हम्म. मी गोशाळेवर फोन केला, हम्म. सुभाष तुम्ही काय करा, एक बाज लावा, मी येतोय गोशाळेवर. हम्म. मी गोशाळेवर गेलो, माझे फोन बंद केले दोन्ही, हम्म. सुभाषला दिले, म्हणजे हे ठेवा, आणि मी जाऊन त्या बाजेवर झोपलो. हम्म. थोड्या वेळी मला जाणवलं की कोणीतरी येऊन माझ्या हाताला चाटतंय. हम्म. आणि पाहिलं तर काय, ते राजेश्वरी येऊन माझ्या हाताला चाटते. म्हणजे तसा अनुभव मी कित्येक रुपये दिले तरी मला मिळू शकणार. म्हणजे मी जेव्हा माझी त्या क्लायंट सोबत वाद झाले, जेव्हा माझ्या फोनवरती तो जो तणावपूर्ण प्रसंग झाला, त्यावेळेस जर माझा बीपी चेक केला असताना तर नक्कीच 170-180 जवळपास माझा बीपी असता. पण जेव्हा त्या राजेश्वरीचं माझ्या हाताला चाटणं आणि ते 1-2 बछडे येऊन मला कोणी ढुशी मारायला लागलं, कोणी मला, म्हणजे माझ्या आजूबाजूला सगळ्या काही, आणि त्यांच्यामध्ये मी बाजेवर झोपलेलो. इमॅजिन करा काय प्रसंग आहे. पण माझा तणाव, माझी चिंता, माझं ते सगळं फ्रस्ट्रेशन कुठल्या कुठे निघून गेलं. हे सर्व गोष्टी आहेत ना, ह्या सर्व गोष्टीतनं माझी गोसेवा घडत, मोटिवेशन मिळत. खूपच भावनिक तुम्ही प्रसंग सांगितलात. तुम्ही आता साधारण किती वर्षापासून आहात आता ह्या गोसेवेमध्ये? साधारण मला वाटतं लॉकडाऊन वर्ष, म्हणजे लॉकडाऊन नंतर Yes, तिथून yes. तुम्ही कंटिन्यू केलात, म्हणजे जवळपास आज 5 वर्ष झालेत. 5 वर्ष आमच्या स्वतःच्या गोपालनाला झालेली आहेत आणि गोसेवेला साधारणतः 6-7 वर्ष होत आले. हा, आणि तुमचा व्यवसाय जो चालू आहे तोही चालूच आहे तुमचा? उत्तम चालू आहे, सगळं उत्तम चालू आहे. हो. मग आता हे सगळं तुमचं हे गो सेवेचं काम सगळं चालू असताना ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये फिरता किंवा तुम्ही व्यवसायानिमित्त तुम्ही इतर ठिकाणी जाता किंवा लोकांमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता आणि तुम्ही तुमच्यामध्ये तुम्हाला जो काय अनुभव आला, तुम्ही ज्यावेळेस गोसेवेबद्दल तुम्ही असं बोलता, त्यावेळेस तुम्हाला लोकांची प्रतिक्रिया काय आल्या किंवा त्यांचे अनुभव तुम्हाला, किंवा ते काय म्हणतात, त्याच्यावरती काय रिॲक्ट होतात? मला सांगायला आवडेल तुम्हाला की मी जेव्हा जेव्हा लोकांना सांगतो ना की आमची गोशाळा आहे, आम्ही हे कार्य करतोय, आम्हाला देशी गोवंश वाचवायचा आहे, आम्हाला गायींची सेवा करायची आहे, गायींची भक्ती करायची आहे, तेव्हा ते म्हणतात वा वा किती छान गोसेवा आहे, किती छान. सोशल मीडियावरती लाईक करतात, त्यानंतर छान छान कमेंट्स देतात, सगळं करतात. पण प्रत्यक्ष मदतीचा हात देणारे खूप कमी लोक आहेत. हा, बरोबर. कारण शेवटी ग्राउंड रियालिटी अशी आहे की पैशाचं सोंग आणता येत नाही, बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितलं होतं की आर्थिक हीच सगळ्यात मोठं त्याच्यामध्ये एक हे आहे. बरोबर. आणि कसं आहे माहिती आहे का की लोकांचा एक असा समज आहे की गोसेवा हे लोक करतात म्हणजे यांना सरकार भरपूर काहीतरी देत असेल, आणि मध्ये नाही न्यूज मध्ये वगैरे येतं ना की ते राज्यमाता आता गाईला घोषित केलेलं आहे, रोजचे 50 रुपये एका गाईला मिळणार. कदाचित असेल शासनाची काहीतरी योजना, आमच्यापर्यंत पोहोचली नाही किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही. तसं बघायला गेलं तर आम्हाला एक माझे जे आईचे मामे भाऊ आहेत श्री सूर्या पुजारी, ह्यांनी मला जी भरीव मदत केली ही गोशाळा उभी करण्यासाठी, तर आमच्या दोघांचं ते एक जॉईंट स्वप्न आहे. आणि त्यासाठी आम्ही जे एकमेकांच्या खर्चाने ही गोशाळा उभी केली, याच्या व्यतिरिक्त कुणीही मला अशी आर्थिक मदत अजून तरी केलेली नाही. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की माझ्या व्यवसायातनं मी हा दर महिन्याचा 2 लाख रुपयाचा खर्च भागवतोय. मी एकदा माझी आई मला हेच म्हणाली, काय मिळतं रे तुला हे सगळं करून? म्हणाल आई एक लक्षात घे, मी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा माझा 2,000 रुपये पगार होता, आणि आज मी 2 लाख रुपये गोसेवेत घालतोय. म्हणजे हे कुठं ना कुठं गाईची कृपा माझ्यावरती झालेली आहे की तिने मला निवडलं आहे की तिची सेवा करण्यासाठी. पण मला लोकांना हेच आवाहन करायचं की तुम्ही या, तुम्ही हे करा, आणि ज्या कोणाला मदत करायची असेल, ज्या कोणाला, आणि आमच्या संस्थेचं ATGचं सर्टिफिकेट पण आहे, तुम्हाला टॅक्समध्ये पण बेनिफिट हवा असेल तर आमची संस्था तुम्हाला ते सर्टिफिकेट पण देऊ शकते. एकंदर मला आज देवानी शक्ती दिलेली आहे, पण एक दिवस कदाचित असा पण येईल की माझी शारीरिक, मानसिक, बौद्धिक शक्ती कुठेतरी कमी पडायला लागेल. मला एक अशी कम्युनिटी डेव्हलप करायची आहे. मला हे जे आमचं गौप्रतिष्ठा मंदिर आहे त्याला अशा प्रकारे सेल्फ सस्टेनेबल बनवायचं आहे की राजेश कंदमवार किंवा सूर्या पुजारी हे व्यक्ती तिथे असोत किंवा नसोत, गौप्रतिष्ठा मंदिर हे शतकानुशतक चाललं पाहिजे. आमच्या पुढच्या पिढीकडे, म्हणजे फक्त तोंड देखलेपणा, खूप छान सेवा आहे, खूप छान करताय, खूप चांगला आहे, केलं पाहिजे, हिंदू धर्म का आधार है गाय, हे बोलणं आणि प्रत्यक्ष गोशाळेमध्ये येऊन लंपी झालेल्या एखाद्या वासराला मलम घेऊन लावणं, फरक आहे याच्यामध्ये. फरक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट पैशानेच होते असं नाहीये. तुम्ही स्वयंसेवक बनून या आणि आमच्या गोशाळेवरती काम करा. ही पण आम्हाला खूप मोठी मदत आहे. आज कसं आहे
की आज वृक्षारोपणासाठी स्वयंसेवक जातात, आज ट्रेकिंगसाठी काही काही ते मी पाहतो की कोणी दऱ्याखोऱ्यात पडलेल्यांना ते ट्रेकर जाऊन बाहेर काढतात. ही पण एक प्रकारची ते लोक त्यांच्या ह्याच्यातली सेवा देतात. तर आम्हाला आमच्या गोशाळेवरती पण तुमच्यासारख्या स्वयंसेवकांची गरज आहे. तुम्ही या, गोसेवा करा. आर्थिक मदत करणाऱ्या दात्यांचं आणि दानवीरांचं तर स्वागतच आहे, पण जे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक म्हणजे जे आपल्या बुद्धीने आम्हाला अजून काही नवीन नवीन गोष्टी सांगू शकतात त्यांचं पण स्वागत आहे. जे त्यांच्या शारीरिक श्रमाने येऊन तिथं मदत करू इच्छितात त्यांचं पण स्वागत आहे. जे आम्हाला तुमच्यासारखे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे आहेत त्यांचं पण स्वागत आहे. एकंदर गवो विश्वस्य मातर, ती सर्वांची माता आहे. तुमची पण आहे, माझी पण आहे, यांची पण आहे. त्यामुळे सर्वांनी यावं आणि ह्या आपल्या उपक्रमाला पुढे घेऊन. निश्चित. आपण न्यूजमध्ये वगैरे असं आपण ऐकतो, काही बऱ्याचशा बातम्या वगैरे अशा येत असतात की जसं की काही जे गोरक्षक आहेत जे की गायींची सुटका करतात कत्तलखान्यातून, किंवा जे गोरक्षक आहेत तर अशांवरती बऱ्याच ठिकाणी हल्ले होतात, त्यांना बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी तर त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर अशा प्रकारचं जे काही त्यांच्यावरती एका विशिष्ट समुदायाकडून त्यांना जे काही टार्गेट केलं जातं, तर अशा प्रकारे काही तुम्हाला काही टार्गेट वगैरे असं काही केलं, असे काही अनुभव तुमच्याकडे काय आहेत का तसे काही? नाही, आता हे सोशल मीडियामध्ये मी पाहत असतो, आमचे काही मित्र आहेत ज्यांना अशा धमक्या खूप काही आलेल्या आहेत. ईश्वराच्या आशीर्वादाने म्हणा किंवा माझं कार्य अजून तेवढं विस्तारलेलं नसेल की माझ्यापर्यंत अशी नतद्रष्ट मंडळी आत्तापर्यंत तरी पोचली नाही आहेत. मला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आत्तापर्यंत कोणाकडनं धमकी किंवा कोणाकडनं कुठली अशी त्रास देण्याचा प्रयत्न झालेला नाही. या उलट तुम्ही जे म्हणलात ना की एका विशेष समुदायाकडनं, तर आमचे डॉक्टर लतीफ मुलानी आहेत, ते येतात आमच्या गोशाळेवर सेवा करायला. आमचा एक समीर म्हणून आहे, त्यांनी मला एक गाय आणून दिली की एका कत्तलखान्यात कोणीतरी चाललं होतं विकायला, त्याने त्याला दमदाटी करून ती गाय माझ्याकडे आणून सोडली. तर सांगायचं म्हणजे काय आहे बघा, व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे पण हे जे गोसेवक आणि गोरक्षक जे कार्य करतात, माझं त्यांना नमन आहे. म्हणजे हे कार्य ते करतात, हीच खूप मोठी एक सेवा आहे. आणि सरकार आज आपलं आहे आणि आपलं सरकार ह्याच्या बाबतीत खूप म्हणजे संवेदनशील आहे. आपलं गोसेवा आयोग आहे, आमचे शेखर भाऊ आहेत, याचं खूप चांगलं कार्य चाललेलं आहे. पण आता तरी कदाचित तुमचा पॉडकास्ट पाहिल्यानंतर 1-2 फोन आले तर आले, पण त्याची काय काळजी नाही. आम्ही गोसेवा करण्यासाठी सदैव तत्पर होतो, आहोत आणि राहू. निश्चितच राजेश सर, तुमचा हा सगळा गोसेवेचा हा सगळा तुमचा जो काही तुम्ही प्रपंच सगळा केलेला आहे, तर हा निश्चितच खूप प्रेरणादायी आहे आणि येणाऱ्या नव्या पिढीला तो एक निश्चितच एक चांगली ऊर्जा देणारा असेल तुमच्या शाळेमध्ये जे कोणी येतील त्यांच्यासाठी. तर शेवटी जाता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? खरं तर मी बोलता 2-3दा वेगवेगळे संदेश त्यांना दिलेलेच आहेत, पण आज जे कोणी माझं हे पॉडकास्ट पाहत आहेत किंवा माझे विचार ऐकत आहेत, त्यांना माझं एक नम्र आव्हान आहे. मी परत एकदा माझी ओळख करून देतो. मी राजेश नारायणराव कंदमवार आणि मी एक छोटंसं गौसेवक आहे. आमची एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे काऊ डिग्निटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशन. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही विषमुक्त शेती आणि गायींचं सेवा प्रयत्न करतो. आणि ह्या संस्थेअंतर्गत आम्ही वडगाव शिंदे म्हणजे आपल्या लोहगाव आळंदी रोडवरती एक गाव आहे वडगाव शिंदे, तिथे एक सुपती वस्ती नावाची एक छोटीशी वस्ती आहे, तिथे आमची गोशाळा आहे. त्या गोशाळेचं नाव आहे गौ प्रतिष्ठा मंदिर. तर माझी आबालवृद्ध म्हणजे अगदी नव्या पिढीपासून ते जे आमचे सिनियर सिटीजन्स आहेत, जे तरुण आहेत किंवा जे आमचे रिटायर्ड मंडळी आहेत, की तुम्ही तुमच्या ग्रुपला घेऊन, तुमच्या ज्या मंडळांना घेऊन आमच्या गोशाळेवर या, एक दिवस आनंदाने घालवा. तुमचे विचार, तुमचे आचार यांची आम्हाला खूप गरज आहे. आणि ह्या गायीच्या सेवेची महती ही वरिष्ठांनी कनिष्ठांकडे, म्हणजे जे आता जेन झी म्हणतो आपण ज्यांना, की ज्यांच्याबद्दल अनेक सवंग चर्चा केल्या जातात की ही जनरेशन अशीच आहे, ही जनरेशन तशीच आहे, पण त्या जनरेशनला मार्गदर्शन करायचं काम पण आपलंच आहे. ह्या जनरेशनला हे टेक्निकली खूप साऊंड आहेत, त्यांना जर आपण ह्या अध्यात्माशी जोडलं तर ते नक्कीच मला वाटतं की भारताची एक खूपच उज्ज्वल भविष्य यांच्यामुळे घडू शकतं. बरं नितीनजी,
आत्तापर्यंत मी जे तुम्हाला सांगितलं ना, हे सगळं माझं इमोशनल किंवा माझं स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशनबद्दल सांगितलं. हां, हां. एक अजून तुम्हाला खूप महत्त्वाची आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. तुम्ही मला अशात कधी पाहिलं मला माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगतो की साधारणतः एक वर्षभरापूर्वी माझं वजन 110 किलो होतं. किती? बरं, 110 किलो. हां. तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की मी रोज आमच्या लाल कंधारी गाईचं अर्धा लिटर दूध पितो. हां. म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवात जेव्हा करतो ना मी सकाळी अर्धा लिटर दूध पितो हां. आणि मग माझ्या दिवसाची सुरुवात करतो. आणि मी जेव्हा ज्वारीची भाकरी खातो त्याच्यावरती मला आमच्या लाल कंदारीचं तूप लावल्याशिवाय जेवण कशाखाली उतरत नाही. हां. मी रोजचं कमीत कमी 100 ग्राम तूप खातो. हां. हां. आता 110 किलो वजनाचा माणूस आज माझं 86 किलो वजन आहे. म्हणजे तुम्ही बघा आता हे कसं घडलं. ह्याच्यामध्ये कुठलंही जादू किंवा हे नाहीये. केमिकल युक्त हां, तो दूध, आहार केमिकल युक्त तूप, ह्या सगळ्यांपासून जेव्हा मी ह्या तुमचा आहारात नैसर्गिक ह्याच्यात आलोय, नॅचरल जे काही आहे. आहारात बदल झाला. कारण तुम्ही गुगलला सर्च करा, वेट लॉस मध्ये 90% इज युअर डाएट अँड 10% इज युअर एक्सरसाइज. अर्थात मी चालायला सुरुवात केली, गोशाळेवरती जातो, डोंगरावर चढतो, खाली उतरतो, हे ते कदाचित त्याचा पण इफेक्ट असेल. पण मला एवढं छान वाटतं ना की मी तुम्हाला माझा एखादा जुना फोटो दाखवला तर तुम्ही मला ओळखणार नाही, हे असं पोट. आणि आता मला एकदम छान वाटतं. म्हणजे मला अक्षरशः सगळे कपडे नवीन घ्यायला लागले. बट आय वॉज हॅपी. एक IT इंजिनियर ते नोकरदार ते व्यावसायिक ते गोसेवक, हा जो सगळा जीवन प्रवास आपण राजेशजींचा आपण सगळा पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला तुमच्या रोजच्या धकाधकीच्या दगदगीच्या आयुष्यामध्ये जर थोडासा शांतपणा निवांतपणा याचाच अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही निश्चितच त्यांच्या गोशाळेला तुम्ही व्हिजिट करा. आणि ह्या गोशाळेची माहिती, त्याचा ॲड्रेस खाली आम्ही दिलेला आहे. खाली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यांना तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकता. धन्यवाद.